बुलेटिनमध्ये आपले स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया आजच्या 80 बातम्यांमधून। आजपासून 18 जुलैपर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना मदत हे मुद्दे गाजण्याची शक्यता। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंकडून पक्षातील सर्व आमदार आणि मंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। या बैठकीत शिंदेंना पक्षातील सर्व निर्णयावर अंतिम निर्णय घेण्याबाबत तसंच पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्यांची निवड केली जाईल। भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी आज दुपारी 1 वाजल्यापासून अर्ज दाखल करता येईल। एकाहून अधिक अर्ज आल्यास संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान। पुढील भूमिकेसंदर्भात मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बैठक बोलावली आहे। हिंदी भाषा सक्तीविरुद्ध निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत बैठक घेणार। सरकारनं एकजुटीचा धसका घेतला, निर्णय कायमचा रद्द झाला असं आम्ही समजतो। मराठी माणसाची एकी, राज ठाकरेंकडून आनंद व्यक्त। राज ठाकरेंची एक्सपोस्ट। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली। मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून जीआर रद्द झाला। सरकारचा हा डाव उधळून लावला। उद्धव ठाकरेंची हिंदी जीआरच्या रद्द करण्याबाबत प्रतिक्रिया। सरकारच्या निर्णयानंतर मोर्चा रद्द करणाऱ्या ठाकरे बंधूंनी यानंतरही जेवण, लग्न आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेच्या माध्यमातून एकत्र यावं। मिटकरींकडून ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी शुभेच्छा। मराठी माणसाच्या शक्तीपुढे भाजप सरकारची सक्ती हरली। त्रिभाषा सूत्रासंदर्भातील जीआर रद्दच्या सरकारच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची टीका। लढाई संपलेली नाही, ही तर फक्त सुरुवात असल्याची केली एक्सपोस्ट। मराठी माणसाच्या पुढे त्यांना झुकावं लागलं। हिंदी भाषेसंदर्भातला जीआर मागे घेतल्यानंतर मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी माणसाचा हा मोठा विजय आहे। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळी सारखा हा विजय वाटत असल्याची बाळा नांदगावकरांची त्रिभाषा सूत्रासंदर्भातील जीआर रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया। त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन। समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्रिभाषेसंदर्भातील जीआर, माशेलकर समितीच्या अहवालावर ठाकरेंची सही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार, तर हिंदी भाषा सक्ती नसल्याचंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। जीआर मागे घेतले आहेत, मागे आता कुणीही मोर्चाचं समर्थन करू नये, अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारनं मागे घेतल्याबद्दल अमोल मिटकरींकडून सरकारचं स्वागत। या संदर्भात 2 दिवसाआधीच अजित पवारांनी सूतोवाच केल्याची मिटकरींनी आठवण करून दिली। वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घराखाली मनसैनिकांचा जल्लोष। हिंदीबाबतचा जीआर सरकारनं मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सदावर्तेंच्या घराखाली फटाके फोडून जल्लोष साजरा। सरकारनं हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर ठाण्यातही मनसैनिकांचा जल्लोष। मनसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी। हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मनसेचा पंढरपुरात देखील जल्लोष। मोडलिंब येथे मनसैनिक आणि शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत आनंद साजरा केला। जीआर मागे घेतल्यानंतर मनसेचा ठिकठिकाणी जल्लोष। मनसे नेते संदीप देशपांडेंनी आनंद व्यक्त केला। गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा। सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सुरेश गोजे यांचं स्पष्टीकरण। माध्यमांनी बातम्या दाखवल्यानंतर माथनकरच्या प्रवेशाची बातमी समजली। सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण। विरोधी पक्षांनी पाठवलेल्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नाही। फडणवीसांचा आवर्जून उल्लेखाचा नेमका अर्थ काय असावा असा सवाल आता उपस्थित होतोय। भास्कर जाधव विरोधकांच्या पत्रकार परिषदेत देखील नव्हते। जाधवांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून खास उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊसाच्या थकीत बिलाची मागणी केल्यानं ठाकरे सेनेच्या उपनेत्याची शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। सचिन घायाळ यांच्यासहित 4 विरोधात गुन्हा दाखल। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला। अंतरवलीत येण्यास निमंत्रण दिलं। फडणवीस येतो म्हणाल्याचा जरांगेंचा दावा आहे। तर 29 ऑगस्टला आझाद मैदानावरती धडकण्याचा जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारच।
हे त्यांचे बोलवते धनी आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची शरद पवारांवर टीका. सत्तेवर येण्यासाठी पवारांच्या कुटील खेळ्या असल्याचीही हाकेंची टीका. मनोज जरांगेंचा मराठा आंदोलनामागे प्रसिद्धी होण्याचा हेतू असणार. प्रफुल्ल पटेल यांची मनोज जरांगेंवर टीका. खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला आणि हैदराबादमधील जमिनीच्या मूळ मालकाची आज चौकशी. पोलिसांनी चौघांनाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. नारायण राणेंवरील विधानावरून आमदार आणि मंत्री भरत गोगावलेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मंत्री नितेश राणेंसोबत झालेल्या चर्चेनंतर भरत गोगावलेंकडून दिलगिरी व्यक्त. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी धनंजय मुंडेंचा थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा. संबंधित प्रकरणातील आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड. त्याला अटक झाली नाही तर तो सरेंडर झाला, धनंजय मुंडेंचा दावा. ज्या दिवशी क्लासेसच्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आरोपी 11 वाजता आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होते. धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात एसआयटी चौकशीची आपण मागणी करणार, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. गोंदिया विमानतळावरून दररोज उड्डाण भरणारी गोंदिया हैदराबाद विमानसेवा आता आठवड्यातून 3च दिवस असेल. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवस ही विमानसेवा सुरू राहील. रिझर्वेशन चार्ट आता रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी तयार होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय. प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट कन्फर्म झालंय की नाही याची माहिती मिळेल. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज त्याचा निकाल लागेल. प्रफुल्ल पटेल यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. अकोल्यात मंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याची मिटकरींची तक्रार. जिल्हा परिषदेच्या सीओंनी आमंत्रण दिलं नसल्याची मिटकरींची माहिती. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा दणदणीत विजय. 18 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झालाय. कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उधळला. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. आज ते पदभार स्वीकारतील. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक सेवानिवृत्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजाता सौनिक यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार केला. तसंच प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडल्याबद्दल अभिनंदन केलं. विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी झालाय. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच. वातावरणात गारवा निर्माण झालाय तर पावसामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा अनेकांच्या पसंतीचा स्पॉट. नंदुरबारमध्ये पावसामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तापी नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्यानं प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार. दमदार पावसामुळे पेरण्यांच्या कामांना गती. भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी. कुठे जोरदार पाऊस तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस. सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा पोलिसांकडून संध्याकाळी 4 वाजताच बंद करण्यात आला. वीकेंडला धबधबा लवकर बंद केल्यानं पर्यटकांची नाराजी. बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अंगदुखी, कणकण, थंडी भरून ताप येणं आदी लक्षणं जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या बोर्डा गावात पावसामुळे फ्लॉवरचं पीक वाया गेलंय. शेतकऱ्यांना पिकावर ट्रॅक्टर फिरवलं. पावसानं उत्पादन खर्च वाढला मात्र उत्पादन हाती आलं नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. अभिनेत्री शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरण. पोलिसांनी 10 जणांचे जबाब नोंदवले. पुढील 1 ते 2 दिवसात शवविच्छेदनाचा अहवाल येणार. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. बीडच्या शाहूनगरमध्ये गजानन कॉलनीत 30 ते 40 जणांच्या एका टोळक्याकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. तरुणांमध्ये झालेल्या वादामुळे कुटुंबाला मारहाण झाली. घरातील साहित्याची देखील तोडफोड केली आहे. संगीता महाराज पवारांची हत्या झालेल्या चिंचवड गावामध्ये चोरी. याआधी मोहटादेवी मंदिराच्या 2 तिजोरी चोरट्यानं पळवल्या होत्या. काल घर फोडण्यात आलंय. लातूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीनं चॉकलेट मागितलं म्हणून जन्मदात्या पित्यानेच जीव घेतला. आरोपीला तात्काळ अटक करून पुढील तपास आता सुरू आहे.
धाराशिवमधील तांदुळवाडीतील पवन चक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या 6 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी वाशी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथील घटना. रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. जालन्यात एकाची अपहरण करून हत्या. बुलढाणा जिल्ह्यातील तडे गावात मृतदेह आढळला. वाळूच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. फरार आरोपींचा शोध सुरू. कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील गोटोस गावातल्या 5 जणांना विषबाधा. विषारी आळंबी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाली. वाशिमच्या शिरपूर मार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या स्मार्ट मीटर धारकांनी वीज बिलाची होळी केली आहे. जुन्या मीटरपेक्षा स्मार्ट मीटरच्या बिलात मोठी वाढ झाल्यानं नागरिक आक्रमक. भाईंदरच्या डोंगरीतील उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थानिकांचा तीव्र विरोध होतोय. डोंगरी आणि तारोडी गावातील नागरिकांची प्रकल्पस्थळी रॅली. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिकारीसाठी चालवलेल्या गोळीचा नेम चुकल्यानं ती गोळी इमारतीच्या खिडकीला लागली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी यात झाली नाहीये, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गडहिंग्लजच्या माजी पंचायत समिती सभापतीच्या चारचाकीचा अपघात. आनंदराव मटकर यांच्या चारचाकीने दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात 10वीचा विद्यार्थी ठार झालाय. अहिल्यानगरात राहुरी पोलिसांनी बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आणलंय. बनावट नोटा बनवणारी मशीन आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. कोल्हापूरमध्ये कळंबा गारगोटी रोडवर अल्टो कारला आग लागली. आगीत कार पूर्णपणे जळून खाक. टेम्पो मालकाकडून चालकाला किडनॅप करत बेदम मारहाण. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. मालकाचे 50,000 बुडवल्यामुळे रागाच्या भरात मालकानं टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली. बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या नातवाची आजोबांनी सुटका केली. बिबट्याशी झुंज देत नातवाचे प्राण वाचवले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील ही घटना आहे. एअर इंडियाच्या टोकियो दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. विमानाच्या केबिनमध्ये अचानक तापमान वाढल्यानं टोकियोला जाणाऱ्या विमानाचं अचानक कोलकात्यामध्ये लँडिंग. आज सायंकाळी 7 वाजता येरे येरे पैसा 3 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ट्रेलर लॉन्चिंग वेळी उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री झालेले जयकुमार गोरे हे आज तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचं सोलापुरात स्वागत करतील. याआधी अनेक वर्ष आपण पालखीच्या दर्शनासाठी गर्दीत धडपडत होतो. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आठवणी जागवल्या. आई एकविरा गडावरती दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. 7 जुलैपासून नव्या ड्रेस कोड नियमांची अंमलबजावणी होईल. रायगडावरील धनगर समाजाच्या 24 घरांना पुरातत्व विभागाच्या नोटीस. या कारवाई विरोधात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांकडून रायगडावरील धनगर वस्तींची पाहणी. नागपुरातील 2 दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत महास्ट्राईड उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीच्या विकास आराखड्याचं सादरीकरण. मुख्यमंत्री आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींसमोर हे सादरीकरण झालं. सोलापूरच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सुरू करा. काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंची मागणी. आता घर बसल्या सोमनाथ महादेवाची बिल्व पूजा करता येईल. 25 रुपयांमध्ये ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. सोमनाथ ट्रस्टचा निर्णय. घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं ट्रस्टच्या संकेतस्थळावरून ही पूजा आपण नोंदवू शकता. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील साक्षीदारांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेवर विशेष न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. खटल्याच्या 3ऱ्या टप्प्यात साक्षीदारांची सुरक्षा महत्त्वाची असून या साक्षीदारांना 24 तास संरक्षण द्या. न्यायालयाचे आदेश. भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90,000 विद्यार्थी नापास झालेत. द्रमुकच्या मंत्र्यांचा दावा. तर तिसरी भाषा हा एक पर्याय असावा, बंधन नसावं. तमिळनाडूतील द्रमुकचे मंत्र्यांचं वक्तव्य. ओडिशातील पुरीत रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली तर उपायुक्त निलंबित. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांच्या मदतीची घोषणा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या अशा 2 दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला तसंच गोरखपूर येथील एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला देखील त्या उपस्थित राहतील. उत्तराखंड झारखंडला आज हवामान विभागाचा रेड अलर्ट. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाला पावसाचा ऑरेंज अलर्ट.
कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात होईल. उत्तराखंडमधील धारचुला पिथौरागड येथून सुरुवात होऊन यात्रा लिपुलेख खिंडी मार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवरला जाईल. हिमाचलच्या मंडीत आज शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिले. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे कामेडा आणि नंदप्रयाग जवळ भूस्खलन, त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग बंद. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. शिंदेंच्या शिवसेनेच्या